भक्त ऐसे जाना जिदे हे उदास गेले आशा पास निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंदा निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नवडी जनधन माता पिता हे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता समचरण सरोजम संद्रणीला मुदावं जगननी तपानि मंडन मंडनानो तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदे धवलहासमिट्टलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो चरण संदाच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही चणीने बोलतो वचने अति भावे का तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नमो जन्मभूमी जेथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिचा सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे तिथी वाचे वदता शिवनाम तयान वादे क्रोध काम मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा विठाला विठाला से जाना जिदे हे उदास गेले आशा पास निवारवणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संताच्या जीवनाचं महत्व सांगणारा अभंग आहे. संत जाणायचे कसे भक्त जाणायचे कसे असा या अभंगातून आज जगद्गुरु तुकोबरा आपल्याला पटवून देत आहेत. विठाला तुकोबरा अभंगामध्ये आपल्याला भक्ताचं वर्णन सांगतात. भक्त कसे जाणायचे भक्त कशा प्रकारे असतात आणि संत कुणाला म्हणायचं भक्त कुणाला म्हणायचं. भक्त ऐसे जाना कसे जाना जे देहे उदास गेले आशापास निवारुणी जे देहावरती उदास आहे त्यांना संत म्हणायचंय त्यांना भक्त म्हणायचंय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जे देहावरती उदास आहेत त्यांना काय म्हणायचंय भक्त म्हणायचंय. आणि ते भक्त आज आपल्याला नरद्यात आलेल्या प्रत्येक जीवाला ते भक्त आपल्याला जाणायचे.
कळालं? जाणायचे म्हटले, मग कसे जाणायचे महाराज? काय त्यांचा विषय हो? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. लोकांचा प्रश्न आहे हो तुकाराम महाराज. अनेक कीर्तनकार कीर्तनामधून आईची कविता म्हणाले, बापाची कविता म्हणाले, आणि याच अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, न आवडे जन, न आवडे धन, आणि न आवडे माता पिता. मग माता पिता का आवडत नाही? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा हो, आम्हाला ती माय आवडत नाही. कैकई सारखी जर माय असन ती आम्हाला आवडत नाही, आणि हिरण्यकशिपू सारखा जर बाप असन तर तो आम्हाला आवडत नाही. न आवडे जन. मग महाराज जन का आवडत नाही? महाराज म्हटले प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन. हे जन एका प्रकारचं नाही म्हटले, तीन प्रकारचं आहे. आणि म्हणून हे जन सुद्धा आम्हाला काय आवडत नाही, म्हणून न आवडे जन. महाराज ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस तुम्ही आम्ही धावपळ करत आहोत, रात्रंदिवस काबाड कष्ट करत आहोत, एकाच गोष्टीसाठी तुम्ही आम्ही मरमर करायला लागलो. तुमच्या लक्षात आलं का? असं तर कळत असं ना माऊली इकडे का डायरेक्ट असंच? ज्या गोष्टी करता तुम्ही आम्ही रात्रंदिवस धावपळ करत आहोत ती गोष्ट म्हणजे धन आहे. धनासाठी कोण मरमर करत नाही मला सांगा? इथपर्यंत बोंबलत आलो मी, काय आलो? कोण म्हणलं पैसा? खरंय ना महाराज, आम्ही काही इथून फुकट जाणार आहे का? बरं तुम्ही मला फुकट जाऊ देणार आहेत का? काही काही फुलाची पाकळी होणारच आहे. पण महाराजाचं म्हणणं असं आहे, ते धन सुद्धा आम्हाला आवडत नाही. ज्या गोष्टीसाठी संसारातील जीव रात्रंदिवस काबाड कष्ट करतो त्या धनाच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि इकडे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात, आम्हाला ते धन सुद्धा आवडत नाही. महाराज का धन आवडत नाही? ऐका ना, का आवडत नाही तुम्हाला धन? महाराज म्हणतात, हे धन सोने रूपी आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. महाराज म्हणतात हे धन आम्हाला नाही आवडत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायकडे धनाचं गाठोडं पाठवलं आणि ते धन पाठवल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमचे ये रवित धन ते मज मृत्युके समान. धन महाराजांना आवडत नाही. त्यांना भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारणी. ज्यांची आशा पास त्यांचं निवारण झालेलं आहे त्यांना भक्त म्हणायचंय. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. मग महाराज एवढं तुम्हाला काहीच आवडत नाही याच्यापैकी, जर यदा कदाचित तुमच्यावरती काहीतरी मोठं संकट जर आलंच तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहेत? तुम्हाला जन आवडत नाही, धन आवडत नाही, बऱ्याच गोष्टी धनाने सॉल्व्ह होतात, बऱ्याच गोष्टी पाठीमागे आपल्या काही माणसं लागतात. आपले भावकी संग भांडणं लागल्यावर कोण येणार आहे? माणसं लागतील ना माग भांडणं लागल्याच्या नंतर. मग ती जनही तुम्हाला आवडत नाही. मग तुमच्यावरती संकट जर आलं तुम्ही काय करणार? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा ऐका, ज्या ज्या वेळेस माझ्यावर केवढंही संकट आलं ना त्या वेळेस माझा पांडुरंग परमात्मा माझ्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया अगाध निवाराया. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निर्माणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. तो भगवान परमात्मा आहे आणि तो भगवान परमात्मा सदैव आमच्या मागे पुढे उभा राहतो. म्हणून आम्हाला कशाची भीती नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता. आणि शेवट तुकोबाराय म्हणतात, नरद्यात आलेल्या प्रत्येक जीवानं काय केलं पाहिजे? सत्य बोललं पाहिजे. तुका म्हणे सत्य, सत्कर्म केलं पाहिजे. आणि जे कर्म आपण करायला लागलो ते कर्म सुद्धा आपले कसे असले पाहिजे? सत्य असले पाहिजे, चांगले असले पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. सत्कार्याला आपण काय केलं पाहिजे? सहकार्य केलं पाहिजे. जर आपण सहकार्यही करत नाही आणि एखादं सत्कार्य आपल्या गावामध्ये होत असेल त्याला आपण विरोध केला तर महाराज म्हणतात, घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. आता मी माझ्या पद्धतीने बोलायला मोकळा. का अभंगाचा भावार्थ प्रस्तावनेमध्ये सांगावं लागतो तुम्हाला सांगू का? आता तुम्ही प्रस्थान होस्तोरच माऊली सगळे जण जागी राहता. एकदा का कीर्तन सुरू झालं की सगळे जण मग झोपी गेले. उद्या कोणी म्हणायला नको डायरेक्ट हे उठत येत का ज्ञानेश्वर
ते तवाच उठत आणि तो उठल्यावर म्हणते महाराजांनी काय अभंग सोडवलाच नाही म्हणून आधीच सोडवलाय. अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलाय. आता उर्वरित चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या जंगलामध्ये मंगल असा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि या सप्ताहातील आज माझ्याकडे 4थ्या दिवसाची कीर्तनोपी सेवा. तुम्ही खरंच झोपले गड्या. हा हा मी काऊन म्हणलो 4थ्या दिवसाची, मला पाहायचं होतं तुम्ही झोपले का जागीच येत नाही. 3ऱ्या दिवसाची कीर्तनोपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. काय माझं परमभाग्य आहे, कारण या भोलेनाथाच्या दरबारामध्ये आज या जंगलामध्ये मंगल होते माऊली. मी मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आलो होतो. माझं 3रंच कीर्तन होतं, बरोबर ना समाधान महाराज? 3ऱ्या दिवसाची कीर्तनोपी सेवा मागच्या वर्षी होती. ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मला मागच्या वर्षी असं वाटत होतं माझ्या कीर्तनाला नेमकं कीर्तन ऐकणार तरी कोण आहे. माऊलीचा माझा विषय झाला. समोर बसलेले महाराज ते म्हटले, महाराज तुम्ही टेन्शनच घेऊ नका, इथं कीर्तन झाल्यावर खिचडी भजी येत म्हणले, काय टेन्शन घेऊ नका, सरगाव उलत म्हणले. सायखेडा हो, वजर हो, आजूबाजूच्या 4-5 गावातले लोक इथे येतात, काही टेन्शन आहे. खरंच पाहतो माऊली तर कीर्तनामध्ये एवढं, आता एवढी पब्लिक का साधारण का गावात एवढी नाही हो कीर्तनाला, पण एवढ्या आड राणी भरले जग. महाराजांचं प्रमाण आहे. माऊलीचा माझा विषय झाला, आड राणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेषे उरला तो शिव. आणि त्या भगवान परमा भोलेनाथाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. माझ्यासारख्या पामराकडे ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. आणि या दरबारामध्ये जो कोणी येईल ना महाराज, बघा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचं जे स्थळ आहे ना महाराज, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपलं मन प्रसन्न होत असते. आणि हे दैवत असं आहे की भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे, होय तैसे केले भक्ती भावे. महाराज म्हणतात या भगवान शंकराची जर तुम्हाला उपासना करायची असेल, जास्त काही भानगडीत पडायची गरज पडत नाही. तुम्ही जशा प्रकारे त्या भगवंताची भक्ती करता तशाच तितक्याच लवकर तो भगवान भोलेनाथ काय करत असतो, तुमच्यावरती प्रसन्न होत असतो. विठाला विठाला दरबार में भोले बाबा के, ओ दरबार में भोले बाबा के, दुख दर्द मिटाए जाते, दुनिया के लोग सताए लोग यहाँ, दुनिया में सताए लोग यहाँ, गले से लगाए जाते हैं. असंही दरबार आहे. म्हणून या दरबारामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो आहोत. ही कीर्तनरूपी सेवा ज्यांच्यामुळे माझ्याकडे आलेली आहे, हरिभक्त परायण गायन सम्राट संगीत विशारद आमचे परममित्र परमादरणीय समाधानजी महाराज पजई. मागच्या वर्षी त्यांनी कॉल केला होता, या वर्षी त्यांनी कॉल केला, पण कॉल केल्याच्या पहिले सांगितलं, महाराज मागच्या वर्षी मी तुम्हाला तारीख दिली होती, पण ह्या वर्षीची तारीख तुम्हाला माझ्याकडून, म्हणून मी तुम्हाला फोन केला. आणि फोन केल्याबरोबर महाराज आमची एक तारीख तुम्हाला घ्यावी लागते, मग सांगा ना कुठला दिवस घालू. मी म्हणलं दावा सोडून कोणता घाला, ठीक नाही. आणि मग 3रा दिवस महाराजांनी माझा घेतला. आणि विशेष सहकार्य या कार्यक्रमाला आहे महाराज शिवप्रतिष्ठान धारकरी मंडळी. या धारकरी मंडळीच्या आग्रहास्तव मला पुनश्च एकदा या ठिकाणी तुम्हा सर्व मायबापांचा योग दर्शनाचा योग झाला. माझ्या कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, ज्यांची तबल्यावरती गोड अशी चाट पडती, महाराष्ट्रात ज्यांचं आज कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, तबला वादक हरिभक्त परायण आमचे परममित्र परमादरणीय विष्णूजी महाराज घोलमे आहेत. साक्षात विष्णू भगवान परमात्मा जरी इथं असेल तर काय उणीव आहे. म्हणून महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्यासारख्याच्या कीर्तनाला उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, हरिभक्त परायण या भागाचं वैभव म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण आवाजही तितकाच गोड आहे आणि स्वभावही तितकाच गोड आहे. असे असणारे हरिभक्त परायण आमचे उद्धववा लिंगे गुरुजी, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेले हरिभक्त परायण माऊली महाराज कुंभेफळकर असतील, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर माणिक महाराज कारगुडे कुंभेफळकर असतील, त्यांनाही धन्यवाद. आपले हरिभक्त परायण आमचे परममित्र परमादरणीय पंढरीनाथजी महाराज आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. महाराजांचं नाव काय?
दत्तराव महाराज. तुम्ही माझ्या फक्त तोंड ओळखीचे आहे, मला आता नाव काय ध्यानात राहील, वयाच्या मानावर व्हायला पाहते. आता दत्तराव महाराज सुद्धा आहेत, म्हणून त्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर पलीकडचे महाराज असतील, महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर इकडून दोन्ही इनेकरी बाबा आहेत. मस्त आहे हे पाऱ्याचा विना आहे ना. बऱ्याच गावाची सप्ती विण्यामुळेच बंद झाले माऊली. का एका ठिकाणी म्हणलं का हो तुम्ही सप्ता का बंद केला, ते म्हणलं महाराज इना कारणच आहेत का तुम्ही, काय कारण आहे ते म्हणले महाराज इना कारणच. म्हणले इण्याच कारण आहे. आमच्या गावात म्हणले इना घ्यायला कोण नाही, इना घ्यायलाच कोण नाही. म्हटले काही काही दिवस आम्ही 2-3 वर्ष भाड्याने इनेकरी लावली. मला सांगा भाड्याने इनेकरी लावतात का इथं? कसं काय मला माहित नाही बरं. गावातलीच मंडळी आहेत इथं नाही नसणारच ना महाराज, मला ते पहिलंच माहिती आहे. इथं सर्व गावातील ओझरचे असतील, सायखेडेचे असतील, इथं सगळी सेवा करण्याकरिता आलेली माणसं आहेत. विना घ्यायची फार अडचण होती महाराज काही काही गावात. एक बहादर तर रातच्या 12 वाजले इना त्याच्या गळ्यात होता. सिंगल फीज गेली, 3 फीज आली. म्हणला आता मोटर सुरू करायची, इना घ्यायलाच कोण नाही. इना गळ्यात घालून मोटर सुरू करा गेला. मग कुठे गेले बाबा, म्हणले 3 फीज लाईन आली, मोटर सुरू करून आलो. अशी अडचणी आहेत महाराज. पण इथे इनेकरी बाबा आहेत, इकडे कीर्तनाचा विना सुद्धा आहे. दोन्ही महाराजांना बाबांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर श्री मंडळी, आता मला सगळ्याची नावं माहित नाहीत. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. समाधान महाराज असतील, एक महाराज असतील, सगळे जणांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेष करून या कीर्तनासाठी श्रवण करण्याकरता आलेले आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज असतील, माऊलींच्याही चरणी नतमस्तक होतो. बरेच दिवस झाले महाराज त्यांची अशी इच्छा होती. महाराज म्हणजे फक्त मला ते नारदाच्या गादीवरच महाराज म्हणतात बरं, बाकी ती मग संदीपच म्हणतात, त्याचा काय विषय नाही. पण महाराज त्यांची अशी इच्छा होती की संदीप तुझं एकदा तरी कीर्तन मस्तक होतो. सायखेड्याची लोक असतील, वझरचे लोक असतील, बेलखेड्याचे लोक असतील, परिसरातले सर्वजण असतील, सर्वांच्या माता महिला वर्ग असेल, महिलांच्या चरणावर नतमस्तक होतो, पुरुष वर्गाच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि गोड असे साऊंड सिस्टम आहे ना महाराज, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आदर्श मंडप अँड साऊंड सिस्टम देव ठाणेकर माऊलीची आहे. माऊलीला कोटी कोटी धन्यवाद. किती मशनी आहेत आता? 4 आहेत का 5 आहेत वाटतं. आल्या बरोबर त्यानं कडक 500 नोट काढून माझ्या खिशात घातली. तुम्ही पहा ते पाहून कीर्तन झाल्यावर काय करत. विठाला विठाला अभंगामध्ये आपल्याला भक्ताचं वर्णन सांगतात. भक्त कशा प्रकारे आहे आणि भक्त कसे जाणायचे. मला सांगा तुम्ही, संत महात्म्याने भक्ताची महिमा भक्तची जाणती. महाराज म्हणतात संताचा महिमा हा संतालाच कळत असतो आणि ते भक्त आपल्याला जाणायचे. या सृष्टी तलावर तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला जाणता आलं नाही म्हणून आपण अल्पज्ञ आहोत. लक्षात येतं तुमच्या? आपण जीव जो आहे ना महाराज, आपल्याला अल्पज्ञ म्हटलंय. आणि या जगताची निर्मिती करणारा भगवान परमात्मा जो आहे त्याला सर्वज्ञ म्हटलंय. आणि संताला काय म्हणतात तर महाराज म्हणतात संत हे तत्वज्ञ असतात. महाराज आम्ही कसं काय अल्पज्ञ हो, आम्हाला सर्व ज्ञान आहे, व्यवहाराचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात, आम्ही संताला जाणू शकतो. महाराज म्हटले संताला जाणणं एवढं सोपं नाही. का सोपं नाही? महाराज म्हणजे या सृष्टी तलावर जेवढे काही अवघड कामं असतील ते सगळे काम आपल्याला करता येतील, पण संत जाणणं एवढं सोपं नाही.
जगाचे करुणा केली बहु अवघडा आहे सगळं काही करतात महाराज, पण महाराज म्हणतात संत जाणता येणार नाही, कारण आपण अल्पज्ञ आहोत. अल्प म्हणजे कमी आणि ज्ञ म्हणजे ज्ञान. आपल्याकडे काय आहे? बोल जा ना तुम्ही, चार्जिंग झाली असेल ना. आपण कसे आहेत? अल्प म्हणजे कमी आणि ज्ञ म्हणजे ज्ञान. आपल्याकडं या जीवाकडं तुमच्या माझ्याकडं ज्ञान कमी आहे महाराज. परिपूर्ण आपण त्या व्यवहारामध्ये नाही. आपल्याला व्यवहार सुद्धा जाणता आला नाही, आपल्याला संत काय जाणता येते? नाही व्यवहार जाणता आला. तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय बोलायला तुम्ही असं? आम्हाला व्यवहार जाणता येत नाही का? आम्हाला सगळं जाणता येतं म्हटले. आम्ही वावरात काय पेरायचं, काय लावायचं, काय उगवायचं, कसं नेऊन विकायचं, आम्हाला सगळं कळतं. व्यवहारातलं ज्ञान आम्हाला आहे. नाही कळालं तुम्हाला व्यवहार. मी म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला व्यवहार सुद्धा जाणता आला नाही, तुम्हाला संत काय जाणता येते? मला सांगा, बोट्यात सोन्याची काय घालते? बोटात सोन्याची काय घालते? अंगठी. बरोबर बोला बाई. तू कितवीला आहे? तिसरीला आहे का? असंच बोललं पाहिजे कीर्तनात, मस्त उत्तर द्यायचं. हा, सोन्याची काय घालते बोटात? त्याला दुसरं एक नाव काय पुन्हा? नवरदेवाच्या बोटात घालते त्याला छला. तू दुसरं कोणी सांगा ना, त्यानंच काय कुठं घेतलं काय त्यानं म्या. हा, पुन्हा काय म्हणते त्याला अंगठीला? मुदी. मुदी नाही, मुदी. हा, मुदी एक. आणि पुन्हा इंग्लिश मध्ये एक नाव आहे त्या अंगठीला, रिंग. रिंग अंगठीला ते ब्रेसलेट ते मोठं रिंग. अंगठीला रिंग म्हणते. रिंग म्हणते. अंगठी, मुदी, छल्ला आणि रिंग. मला सांगा, याला अंगठी म्हणावं, रिंग म्हणावं, छला म्हणावा, मुद्दी म्हणावी की सोनं म्हणावं? मग आपल्याला सोनं जाणता आलं नाही, आपल्याला संत काय जाणता येतील? विठ्ठला विठ्ठला. हे याला काय म्हणते? कपडा, पुन्हा शर्ट, पुन्हा आंगड. आंगड. आपले सिद्धवादक महाराज तुम्ही राहिले का? तुम्ही लेत रागान पाहिले ना, मग तुमचं ध्यानच नाही राहिलं. मी कस काय डोळे बसून पाहिले बा माझ्याकडे. माऊली सुद्धा आहेत. माऊली याला पुन्हा काय म्हणायचं? हो, खमीस. खमीस. पुन्हा काय नाव आहे याला? पुन्हा गुरु शर्ट. शर्ट गुरु शर्ट एकच ना. ऐका ऐका, आता याला काय म्हणायचं? शर्ट म्हणायचं, अंगड म्हणायचं, खमीज म्हणायचं, कुर्ता म्हणायचं, सदरा म्हणायचं, कापड. माऊलीनं कापड सांगितलं. इतके नाव या शर्टाला आहेत. मला सांगा, हे शर्ट आहे, कापड आहे, अंगड आहे, कुर्ता आहे, खमीस आहे का कापूस आहे? मग आपल्याला कापूस जाणता आला नाही, आपल्याला संत कशी जाणता येतील? विठ्ठला विठ्ठला. आपल्याला व्यवहारातलं ज्ञान आपल्याला कळालं नाही, व्यवहार जाणता आला नाही, मग तुम्हा आम्हाला संत कसे जाणता येतील? आणि जो भगवान परमात्मा आपल्याला नाही जाणता आलं म्हणून आपण अल्पज्ञ आहोत. आणि जो सर्वज्ञ भगवान परमात्मा आहे, त्या सर्वज्ञ भगवान परमात्म्याला संतांनी काय केलं? जाणलं ना महाराज. काय? संतांनी सर्वज्ञ असणारा भगवान परमात्म्याला जाणलं. कशा प्रकारे? सर्वज्ञ म्हणजे सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे. भगवान परमात्मा कुठं नाही अशी जागा शिल्लक आहे का? विठ्ठल जाडी स्थळी विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावा नाही उरला आजण्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल
भगवान परमात्मा कसा आहे? सर्वज्ञ आहे. तो नाही ठाव उरला से कवण, संपूर्ण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो भगवान परमात्मा चराचरामध्ये सर्वा गटी राम, देहादेही एक. तुम्ही आम्ही स्वतः देव आहोत हे सुद्धा आपल्याला जाणता आलं नाही. महाराज म्हणतात मग तुम्हाला संत कसे जाणता येतील? नाही जाणता येत ना महाराज. सर्वज्ञ असणारा भगवान परमात्मा आहे. जिकडे तिकडे भरून वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव आणि तयाविन ठाव दुजा कोठे. महाराज म्हणतात या जगतामध्ये जिकडं पावा तिकडं भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या भगवंताला काय म्हटलं? सर्वज्ञ म्हटलं. देवा नटला देवा नटला ठिकाणी भगवान परमात्मा आहे. अशी जागा शिल्लक नाही की भगवान परमात्मा नाही. आणि काही काही शहाणे आता 150 4 पुस्तकं शिल्लक वाचित आणि ते म्हणते या जगतामध्ये काय नाही, देवच नाही. महाराज बरं आपलेच म्हणतात का इतर धर्मीयाचे लोक म्हणतात? आपलेच म्हणतात. पहा ना महाराज तुम्ही या इस्लाम धर्मामध्ये पहा, त्यांचा एकही तुम्हाला माणूस आढळणार नाही की त्या माणसाच्या तोंडातून असं निघल्या गेलं की अल्लाह नाही म्हणून. असं ते कधीच म्हणत नाही. त्यांचं 5 वर्षाचं लेकरू सुद्धा 5 वेळेस नमाज पडायला मस्जिद मध्ये जातं. त्यांचं वर्णन करायला इथं आलो नाही मी, फक्त सांगायला लागलो की आपल्या धर्मात देव नाही असं म्हणतात, पण त्यांच्या धर्मात कधीच देव नाही असं म्हणतच नाही. भजनानं कोणतेही परमान दिलं की तुम्ही काय केलं पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. हा एवढं नाही जीवावर आल्यावानी करायचं ना. कीर्तनालाही माणसानं फ्रेश बसलं पाहिजे. उगाच महाराजाच्या मौतीला आल्यावानी बसायचं. आपलं कीर्तन असं असतं, तुम्ही मागच्या वर्षी ऐकलं. आपलं कीर्तन म्हणजे घालिंग लोटांगण मोकळं पटांग, काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त फ्रेश बसा. कोणा झोप आली डायरेक्ट लगे अंग टाकून द्यायचं, झोपायचं, काय ताण घ्यायचं. आता या वर्षी नाहीत नाही, पुढच्या वर्षी जरी आहे ना मग कीर्तन घेतलं, पुढच्या वर्षी गादी उशी सगळंच घेऊन या. झोप आली की लगेच ताण नाही घ्यायचा. फक्त या हिनं परमान म्हटलं आणि तुम्हाला जर कदाचित ते आवडलं तर तुम्ही काय करायचे? हाताने टाळी वाजवायची. कारण तुम्ही जर टाळी वाजवली तर आम्हाला जर बरं वाटते.
ते पहिले गावात काय ते याचं पाती सरपड घेऊन गारुडी, आणि ते गारुड काय करायचं, सरप पुढे ठेवला की ती त्याच्या बरोबर नाचायचं. मग हे नाचल्यावर ती सरप नाचायचं. मग तुम्ही जर टाळी वाजवली तर आम्हाला जर बरं वाटतं. विठाला देवतया जवळी असे पापनाशे दरुषणे. तो भगवान परमात्मा चराचरामध्ये भरून उरलेला आहे. सगळीकडे भगवान परमात्मा आहे. तरी सुद्धा आपल्या धर्माचे काही लोक काय म्हणतात, देव नाही. मला एकच सांगायचं बाबा, तुझ्यामध्ये तू देव आहे, तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझ्या अंतकरणामध्ये तू देह, तुझा देह स्वतः देव आहे, तरी सुद्धा तुला ते सापडलं नाही, तुला ते जाणता आलं नाही. म्हणून महाराज म्हणतात, आणि बरेच लोक असे आहेत महाराज ते की ते डायरेक्ट म्हणतात की देव नाही. नास्तिक लोक म्हणतात त्यांना, ते देव नाही म्हणतात. एकदा काय झालं, राजहंस नावाचा पक्षी मानस सरोवराकडे पाणी पिण्याकरता चालला. कोणता पक्षी बोला, कोणता पक्षी? राजहंस. पाहिला का तुम्ही? आपण फक्त कोंबड्या पाहतो, राजहंसी कुठे पाहायला भेटायला आपल्याला. बरं, राजहंसी पक्षी कसा आहे? महाराज म्हणतात तो राजहंस पक्षी असा आहे, पाण्यामध्ये जरी त्याला दूध मिसळून दिलं तरी फक्त तो दूधच प्राशन करतो, पाणी तसंच ठेवतो. त्याला म्हणायचं राजहंसी. आणि तो राजहंसी पक्षी उन्हाळ्याचे दिवस होते आणि मानस सरोवराकडे पाणी पिण्याकरता चालला. आणि जात असताना तान्हीने व्याकुळ झालेला आहे. ऊन कडाक्याचा आहे, तापलेला सूर्य भगवान परमात्मा तापलेला आहे. आणि राजहंसी पक्षी मात्र थकला आणि एका झाडावरती बसला. आणि झाडावरती बसल्याच्या नंतर त्यांनी त्या सूर्यदेवाला नमस्कार केला. आणि नमस्कार करून त्या सूर्य भगवंताला विनंती करू लागला, ए आदित्या, ए भास्करा, अरे इतकं नको रे तपू, कारण मला फार मोठी ताण लागली, माझे पंख जळायचा वेळ त्या ठिकाणी आली. इतकं तपू नको, जरा तुझा दाह शांत कर. अशी प्रार्थना राजहंसी पक्षी कोणाला करू लागला? मग आज आलं आपलं सूर्याला प्रार्थना करत असताना त्याच झाडावरती 10-12 घुबड बसलेले. घुबड तर पाहिले असतील ना आता. ते घुबड बसलेले होते आणि त्या घुबडांनी पाहिलं की हा राजहंसी पक्षी काय करतो, सूर्याकडे प्रार्थना करतो. अरे ते म्हणले, घुबड म्हणू लागले, सूर्यच नाही म्हटले तर ह्या प्रार्थना तरी कोणाला करत असेल? घुबड काय म्हणले? सूर्यच नाही ना. काय म्हणले? सूर्य नाही. आणि हसू लागले त्या राजहंसाला. ते घुबड 10-15 घुबड होते, राजहंसापर्यंत आले, त्याच्या जवळ आले आणि त्या राजहंसाला म्हणले, ए राजहंसा, वेडा झाला म्हणले तू. ते म्हणला काय झालं? अरे म्हटले जगामध्ये सूर्यच नाही आणि तू प्रार्थना कोणाची करतोय? राजहंसानं सांगितलं, अरे तुम्हाला सूर्य दिसत नाही? ते म्हणले नाही दिसत आम्हाला. जर असता तर दिसला असता. काय म्हटले ते घुबड? जर सूर्य असता तर आम्हाला दिसला असता. सूर्यच नाही म्हटले तर दिसण्याचा काय प्रश्न आहे? नाही म्हटले सूर्य. राजहंसानं सांगितलं, बाबा हो सूर्य आहे. आता मला सांगा, राजहंसी एकटा आणि घुबड किती होती? आता घुबड 10-12 असल्यावर एकटा राजहंसी काय करल? बरं मी हे घुबड्याचं राजहंसात सांगायलो का? नाही ना. हे घुबडे जे म्हणतात ना देव नाही, त्यांच्या करताय. महाराज म्हणतात या घुबडानं कवा देवच पाहिला नाही, यानं कवा सूर्यच पाहिला नाही. कारण त्यांना दिवसा दिसत नाही, त्यांना फक्त रातच्या दिसत. ते घुबड रातच्यात फिरत असते. विठाला विठाला. भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा सर्वज्ञ असल्यामुळे त्या सर्वज्ञ असणाऱ्या भगवान परमात्म्याला संतांनी जाणलं आणि म्हणून त्यांना म्हणायचं तत्वज्ञ. महाराज म्हणतात ते संत कसे आहे? आपण जीव जो आहे ना महाराज हा अल्पज्ञ आहे, भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. आणि संताला काय म्हणावं तर महाराज म्हणतात ते तत्वज्ञ. बरोबर आहे. त्यांना तत्वज्ञ का म्हटलं तर चराचरात भरलेला भगवान परमात्मा त्यांनी जाणला म्हणून त्यांना तत्वज्ञ म्हणायचं. अशा प्रकारे संताची व्याख्या सांगू लागले. आणि मग लोकांनी प्रश्न केला, तुकाराम महाराज ठीक आहे म्हटले, संत आम्हाला जाणायचे, पण जाणणं एवढं सोपं आहे का अवघड आहे? महाराज म्हटले अवघड आहे. संत तुम्हाला जाणता येणार नाही. चंद्र अमृत सुख सेववेल असता जाता रवेद रवेल, बाह्य वेळा सागर तरवेल, परित्याचा दोचे भेटी न होईल ना.
कैसी आने भेटती ते साधू ऐसे कैसी आने भेटती ते साधू महाराज म्हणले या जगतामध्ये तुम्हाला सगळं काही करता येईल चंद्र अमृत सुख सेववेल असता जाता रवी धरवेल अस्ताला जाणारा सूर्य कदाचित तुम्हाला पकडता येईल समुद्र किती मोठा आहे एखाद्या वेळेस तो समुद्रही आपल्याला पार करता येईल पण महाराज म्हणतात परी त्या साधूची भेटी न होईल गा पुन्हा महाराज म्हणतात बर संत नेमके मग ओळखाव कसं आम्ही महाराज म्हटले मग माणसासारखे संत असतात का महाराज म्हटले नाही संत नवती जगा माणसाच्या सारिके समुद्र नदी नव्हे समुद्र नदी नवे पैगा पाचार भावून येलिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिके महाराज म्हणतात जरी कदाचित आपल्या तुमच्या माझ्या सारखे संत दिसायला असतील पण संत नवती जगा माणसाच्या सारिके तो भगवान परमात्मा सर्वज्ञ आणि सर्वज्ञ असणारा भगवान परमात्मा संतांनी जाणला महाराज म्हणतात ते संत आपल्याला आजच्या अभंगामध्ये काय करायचंय ते जाणायचे महाराज लोक म्हणू लागले महाराज सांगा ना मग तुमचे संत नेमके आहेत तरी कशा अभंगाच्या पहिल्या चरणात भक्त ऐसे जाना हे देई आता शिंदे झाली पाहिजे झोपलीच का कीर्तनात झोपलं नाही पाहिजे कीर्तनात बोललं बी सुद्धा नाही पाहिजे कीर्तनात जर बोलले तुम्ही बेंडूक होऊन येईन जन्म महाराज म्हणले बाई जर बोलली तर बेंडकीन माणूस बोलला तर बेंडका फुकट नाही महाराज कीर्तनी बैसता बडबडे चौकोनी बेंडूक होणी येईल जन्मा लहान लहान लेकर जर बोलले हे बारीकशी बेंडकी होती आणि आमची माऊली जर बोलली तर एवढा सुज्ञ लोक आहेत महाराज कारण तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण वाचक मंडळी आहेत
सर्वजण या ठिकाणी प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरीच स्वीकाराल की. आता एवढं कीर्तन चालू आहे महाराज. बरं या मंडपामध्ये येण्यासाठी काहीतरी पूर्वीचं पुण्य लागेल का नाही? आता इतके लेकर तिथं पलीकडे खेळायला लागले तर इथं फक्त 2-4 जण येऊन बसले. या तिन्ही लेकरासाठी मी त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतो. 4-5 आहेत वाटते. 1 2 3 5-6 जण कीर्तनाला बसले आणि ते बाकीचे निष्ठी आता खिचडी भजेची वाट पाहिजे. कवा महाराज कीर्तन संपितो आणि कवा पंगत बसते. पोरं लय अवखी झाली महाराज. त्यांना काय बोलायचंच नाही लागला. एका गावात कथा झाली मौली आणि कथा झाल्याच्या नंतर त्या पोरांना सांगितलं महाराज चला माझ्या घरी म्हणले दूध पिऊ. मी म्हणलं बाबा मी दूध घेत नाही. मला चला आपल्या घरी ताक आहे म्हणला. गेलो महाराज ताक पिलं. तांब्याभर ताक दिलं त्यानं मस्त लागलं. मी म्हणलं पुन्हा हे करायचं म्हणला लय मोठं आहे महाराज. गुंडी भरूनच ठेवलेली. पुन्हा त्यांच्या तांब्यात 1 तांब्या 2 तांब्या ताक आणलं महाराज. मी त्याला म्हणून लागलो का रे बाया आता 2 तांब्या ताक पिलं पण तुझी आई जर घरी आली तुला म्हणली तुला जर बोलली ती म्हणला महाराज कशाला मग आई बोलन सकाळी त्या ताकात उंदीर पडला होता. मला इतका राग आला महाराज. मी हातामध्ये तांब्या होता असा फिर फेकून भिताडीला हल्ला. दणकन वाढला बा फुटला तांब्या आणि मग त्याची तो म्हणला महाराज आता लोक मग आई काही म्हणणार नव्हती पण आता मात्र नक्की मला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणलं कस काय रे म्हणला संडासला जायचा तांब्या होता. हो लेकर काय कमी खुडीचे असतात का मला. लेकर लयच भारी. एक जण म्हणला महाराज तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो. तुम्ही महाराज आहात ना मग तुम्ही कीर्तन करता कथा करता सगळं काही तुम्हाला जमायले. एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणले तुम्ही. मग माणूस एका पायावर का उभा राहतो. मग इथं फ्यूजच बंद झाली. मग एका पायावर नेमका माणूस राहत असन का उभा. ते म्हणला बाबा मला मी म्हणलं बाबा मला काय जमणार नाही. अर्ध पाकिट तुला देतो फक्त तू सांग. ते म्हणला सोपं आहे ना महाराज इजार घालतानी एका पायावर झाल्यास इजार घालता येत नाही ना माणसा. इतकी लेकराव खेळ असतात महाराज. विठाला विठाला आणि म्हणून महाराज म्हणतात सर्वज्ञ असणारा भगवान परमात्मा ज्या संतांनी जाणलाय त्यांना जाणायचंय. तुकोबा म्हणतात की या अभंगामध्ये की महाराज म्हणतात भक्ता येसे जाना जे देही उदास. महाराज तुम्ही ते भक्त कसे जाणायचे जर देहावर ते उदास आहेत. दिन रजनी हाची दादा मी पहिले काय करायचं कीर्तन करायच्या अगोदर गायनच करायचं पण ते जरा मला पूर्ण गेलं. हो ना लय अवकाळ आहेत महाराज गायनाचे. सोपं नाही महाराज. मी त्याच्यातून आलो आणि मला एक आता ती सवय लागल्यामुळं मोडन महाराज ती आता यायनं परमान म्हणल्यावर मला थोडस अंगात कस तरी व्हायला मला मनाच वाटायले. खरं पाहिलं नदीलपूर आला. नदीलपूर आला ना आता उठ वाघ हे सगळे जण कडीला नदीच्या थांबले. म्हणले बाबा लय मोठा पूर आहे याच्या पलीकडे काय जाण्याचा आपला लाग नाही. कोण कोण थांबलं. उठ थांबला उंट वाघ थांबला सगळे थांबले आणि शेपुडी आली. त्या उंट दादाला म्हणलं दादा आणि चला म्हणले आपण नदी पार करून जाऊ. मला सांगा शेपुडी शहाणपणा गेल्या जमतो का. ऊट थांबला ना उंट. तसे महाराज रथी महारथी गायक मंडळी आहेत. मग काय शहाणपणा करावं पण मला दम निघत नाही. एका गावात असं झालं कीर्तन झाल्याच्या नंतर लोक म्हणले महाराज जरासं भजन करा. केलं महाराज थोडं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम
4-5 महिला मंडळ भजन ऐकण्याकरता बसलेलं होतं. त्यात एक 80-85 वयाची म्हातारी बसलेली होती आणि जसं जसं भजन रंगात येईल तसं तसं ती म्हातारी रडू लागली. मी तिच्याकडे पाहिलं, म्हणलं माये तू काहून रडायली? ती म्हणली काहीच नाही महाराज, आमच्या मळ्यात एक कुत्रं होतं. 2-4 दिवस झाले म्हणले त्याच्या अंगावर टर गेला, ती मेलं आणि ते जसं इवळत होतं तसंच तुम्ही इवळायले म्हणले. विठ्ठला फार भाग्यवानात महाराज. एवढ्या या जंगलामध्ये हे गायक मंडळी या ठिकाणी आली. गायकही चांगले लागतात महाराज, तवा कीर्तन करायचं खरं आहे. आता मृदंगाचार्याला तर पाहायचं काम नाही, साक्षात विष्णू महाराज ते काय विषय का नाद नाही करायचा महाराज त्याच. हा नाद करते का यावात लागत, तिकडे नाही भरती तिकडे. हा महाराजांचा नाद करायचा नाही, पण गायकही चांगले लागते तेव्हा कीर्तन करायला मजा येते, तेव्हा तुम्हालाही चांगलं वाटतं. एका गावात महाराज काल्याचा अभंग घेतला माऊली, अंगणी रांगतन गुलगुला बोलत. ते मागचं म्हातार म्हणून लागलं अंगणी रांगतन गंगुला बोलत. असे गायक असल्यावर कीर्तन होणार आहे का? पण इथं सगळं चांगलं आहे आणि ऐकणारे सुद्धा चांगले आहेत, गायकही चांगले आहेत, वादकही चांगले आहेत, हिनेकरी दोन्ही बाबा चांगले आहेत. बाबा तुमचं लग्न झालं का? मग याने कीर्तनात राग तर येत नाही ना? बोलू का मग? तुमच्या लग्नाचा पांढरा घोडा होता का ढवळा घोडा होता? तांबडा होता म्हणे. सगळे चांगले आहेत, शिष्टमही चांगली, नेकरी बाबा चांगले आहेत, वादक चांगले आहेत, गायक चांगले आहेत, ऐकणारे चांगले आहेत. महाराज काही येडपट नाही. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारे महाराज म्हणतात बाबा ते संत तुम्हाला काय करायचे जाणा, ते भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. महाराज म्हणतात संत जरी तुमच्या आमच्या सारखे दिसायला असतील पण संत नवती जगा माणसाच्या सारखी. संत कसे तर दिनरजनी हाची धंदा, हे प्रमाण झालं होतं. गोविंदाचे पवाडे वैष्णव म्हणू दया अवघी देवावरी माया. महाराज म्हणतात त्या संत महात्मे काय देहावरती कसे असतात? उदास असतात. काय खातो आम्ही कासया सांगा ते. महाराज म्हणतात संताला देहावर उदास असतात, ते त्यांना काही कल्पना काही कळत नाही. फक्त भगवान परमात्मा त्यांचा रात्रंदिवस भगवान परमात्मा झालेला असतो, ते देहावरती उदास आहेत. महाराज लोकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज आमच्या गावातही काही देहावर उदास असणारे लोक आहेत, पण ते पाचच्या पुढे बरेच लोक देहावर उदास होतात महाराज. त्याचा मोबाईल कोणीकडे, शर्ट कोणीकडे, त्याचं कुठे झोपती त्याला आथरून लागत नाही, पांघरून लागत नाही. मला त्याला कुत्री भुकत नाही, ते कुत्रेला भेटत नाही. असे काही काही लोक देहावर उदास आहेत. महाराज म्हणतात त्यालाही ज्ञानोबरायाची ओवी आहे पण ती मला आठवत नाही. महाराज म्हणतात ते उदास आहेत पण कुठपर्यंत आहेत? जोपर्यंत त्यांच्या अंगामध्ये जी शक्ती आहे जी घेतलेली आहे ना महाराज, तोपर्यंत ती उतरूस तर ते काय उदास आहेत. एकदा का त्यांची घेतलेली उतरली मग पुन्हा ती जाग्यावर. पण महाराज म्हणतात सदैव संत देहावरती काय असतात? उदास असतात. काही काही भक्त तर असे उदास असतात महाराज. कोणती ते घेणारे, एक घेणारा काय झालं भक्त मरणाची त्यानं घेतलेली आणि रस्त्याने चालला होता. जात असताना एक कॉलेज रस्त्याने लागलेलं त्याला आणि त्या कॉलेजच्या गेट वरती तो जाऊन थांबला. कोण? भक्त घेतलेला. मग कळायला घेतलेला भक्त कॉलेजच्या गेटवर उभा राहिला आणि गेटवर उभा राहिल्याच्या नंतर आता कॉलेज सुटलं. त्या कॉलेज मधून पोरी पोरं सगळे जण बाहेर पडले. 4-5 मैत्रिणी त्यातल्या ज्या 4-5 मुली होत्या त्या याच्याकडे पाहिलं त्यांनी, कोणाकडे? या भक्ताकडे. आणि म्हणली बाई तुला असाच नवरा भेटायला पाहिजे. एकमेकीला म्हणू लागले. हे बेवड्याकडे पाहून त्या म्हणू लागल्या तुला असाच नवरा भेटायला पाहिजे. दुसरी म्हणू लागली मला नाही बाई तुला जास्त उपतो, तूच कर असा नवरा. मग यान मुकड्या राह का नाही? मग हे म्हणला पटकन सांगा मला जायचं म्हणला. असे काय काय बघतायत. महाराज म्हणले जोपर्यंत त्याच्या पोटात घेतलेली तोपर्यंत ते उदास आहेत, पण सदैव उदास असणारे आमचे संत आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले आशा पास निवारोणी. ते देहावरती उदास आहेत म्हणून त्यांना संत म्हणायचंय. महाराज म्हणतात तसे संत आपल्याला जाणायचे आणि ते संत काय एकदा आपण जाणले महाराज म्हणतात आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली विठोबा रखुमाई.
संगतीत आपण गेलो ना तर महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. त्या संताच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे ना महाराज, एवढी ताकद आहे. क्षणभर जरी त्या संताची आपण संगती केली, अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. महाराज म्हणतात अर्धा क्षण जरी त्यांची संगत केली तरी सुद्धा आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात तसे संत आपल्याला जाणायचे. बर तुमचा माझा संसार सुखाचा व्हावा, लक्ष द्या, तुमचा माझा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून तुमचं माझं हित कशामध्ये आहे, तुमचं माझं कल्याण व्हावं याकरता रात्रंदिवस धावपळ करणारे ते संत आहेत. म्हणून आपल्याला, आणि तरी सुद्धा आपल्याला ते जाणता आले का नाही ना महाराज? काय संबंध द्यायचा ना आपला, आपले सोयरी येत संत पुढे बसायचं बरं. बरोबर बोलले बाबा. देव माझा मी देवाचा, संताचा ना आपला काही वास्तविक पाहता संबंध नसल्यावर पण तरी सुद्धा बुडत हे जन न देखवी डोळा येतो कळवळा. म्हणून या माऊली ज्या वेळेस हे जग बुडू लागलं त्यावेळेस संताला आपला काय झालं, कळवळा आला. म्हणले बाबा हा जड जीव आहे, हा संसारात तापलेला जीव आहे, हा वायाला जाऊ नये. म्हणून संतांनी काय केलं, हे जग जोगी जग जोगी जग जाग बोलावे. हे जग लयाला जाऊ लागलं त्यावेळेस संतांनी काय केलं तर उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा पावे चरणी ठेवा माता साष्टांगाता चुकवी व्यथा जन्माच्या. ते पान लागतं महाराज जागेवर भजनी पान लागते नाही तर नाही, चुकवी व्यथा जन्माच्या. महाराज म्हणतात त्या संतांनी तुम्ही आम्हाला जागा करण्याचं काम केलं. आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या निजल्या नाडोनी बागा चोर निजल्या निजल्या नाडोनी बागा. आता जागा रे बाईनो जागा हो आता जागा रे बाईनो. कस काय झाले आता जागा रे बाईनो जागा. संतांनी तुम्ही आम्हाला जागा करण्याचं काम केलं. म्हणून महाराज म्हणतात ते संत आपल्याला काय करायचे, ओळखायचे. जर संताची अर्धा क्षण सुद्धा आपल्याला संगती झाली तर महाराज म्हणतात आपल्या देहाचा पालट झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज संत हे आपल्यावरती उपकार करण्याकरताच जन्माला आलेले आहेत. तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी निरंजनी आम्ही बांधिले घर. महाराज म्हणतात त्या वैकुंठाहून संत आले कशा करता हो,
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी एवढे उपकार केले उपकार सांगू मी काय बाप न कधी ऐसे माय. आपले माय बाप आपल्यावर तेवढा उपकार करणार नाही तेवढे उपकार माय बापापेक्षाही उपकार कोणाचे आपल्यावर आहेत संताचे उपकार आहेत. महाराज म्हणतात काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती म्हणून भक्ता ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारणी ज्यांचा आशा पास निवारण झालेला आहे त्यांना संत म्हणायचं. महाराज आशा पास नेमकं काय हो जे आपलं आपलं करत चाललो ना महाराज आशा आहे महाराज आपल्याला की या वर्षी आपल्याला जरी 40 क्विंटल सोयाबीन झाली तरी पुढच्या वर्षी 50 एक तरी होईलच त्याच्या पुढच्या वर्षी 60 एक तरी. मला सांगा या वर्षी 40 झाल्यावर कोणी असं म्हणतं का मला पुढच्या वर्षी 30 क्विंटल व्हावं म्हणून असं कोणी आहे का. आपली आशा वाढत चाललेली आहे. गेले आशा पाश जे पास आहे ना महाराज पास कोणता आहे तर महाराज म्हणले जे आपलं आपलं करायला आपण हे माझं ते माझं सगळं काही माझंच ही गोष्ट संताकडे उर्वरित राहिली. गेले आशा पाश निवारोणी आशा सुद्धा गेली पाश सुद्धा निघून गेला 6 विकार त्यांचे निघून गेल्यामुळे त्यांना संत म्हणायचंय. म्हणून महाराज म्हणतात गेले आशा पास निवारोणी. लोक म्हटले तुकाराम महाराज बजाल म्हटले आता संत आम्हाला कळाले पण नेमके तुमचे संत करतात तरी काय नेमकं त्यांचा विषय काय आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्या संताचा त्या भक्ताचा काय विषय झालेला आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. त्या भक्ताचा काय विषय भगवान परमात्मा झालेला आहे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत सदैव भगवान परमात्मा झालेला आहे. आणि म्हणून जे काही ज्या कामामध्ये ते आहेत कामामध्ये काम काही म्हणा राम राम. संताचं तसंच झालंय भक्ताचं तसंच झालंय. ज्या कामामध्ये भक्त आहेत ते काम करत असताना सुद्धा भक्त काय करतात महाराज म्हणतात ते विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी त्यांचं भजन सुरू असतं. गोरोबा काकाचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गोरोबा काका ज्या वेळेस माती तुडत होते ना महाराज आणि गोरोबा काकाच्या पत्नीनं सांगितलं मालक ऐका ना मी पाणी घेऊन येते हो आपलं बाळ आपल्या अंगणामध्ये खेळतंय त्याच्यावरती काय करा बोला ना. गोरोबा काकाची पत्नी पाणी आणण्याकरता चालली आणि जात असताना आपल्या मालकाला सांगितलं मालक आपलं बाळ आपल्या अंगणामध्ये खेळतंय मी पाणी घेऊन येते तोपर्यंत तुम्ही काय करा आपल्या बाळावरती लक्ष ठेवा. इकडे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा त्या गोरोबा काकानं माती तुडत असताना सुद्धा विठ्ठल 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 भजन सुरू होतं महाराज त्यांचं विठ्ठल विठ्ठल. पण ज्या वेळेस ते लेकरू अंगणामध्ये खेळता 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 आपल्याच बापाच्या पायाखाली आलं तुडवल्या गेलं महाराज. गोरोबा काकाचा मुलगा तुडवला गोरोबा काकानं आपल्या पायाखाली. एवढी माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला से. महाराज म्हणतात ध्यानावर नसणारे गोरोबा काका आपल्याच मुलाला त्यांनी पायाखाली तुडवलं आणि मासाचे तुकडे जिकडे तिकडे पसरले. त्या मातीमधून लाल माती तयार झाली रक्तानं माखली ती माती. एवढं भगवंताचं निष्ठावंत त्या ठिकाणी भाव असणार भजन त्या गोरोबा काकाचं चालू होतं. पण महाराज ज्या वेळेस मुलगा तर आता तुडवल्या गेला गोरोबा काकाची पत्नी आली आणि गोरोबा काकाच्या पत्नीनं सांगितलं पहिल्या बरोबर मोठ्याने हंबरडा फोडला आणि पहिल्या बरोबर
पटकन दिशी त्या मालकाजवळ गेली, मालकाला लुटून दिलं आणि पाहती तर काय, त्या चिखलामध्ये रक्ताने माखलेली ती माती पाहिली आणि ढसा ढसा गोरोबा काकाची पत्नी रडू लागली, आपला मुलगा मरण पावलेला आहे. किती भगवंताचं चिंतन केलं असेल त्या गोरोबा काकानं. आपला स्वतःचा मुलगा जरी आपल्या पायाखाली तुडवतो आपण, हे सुद्धा त्यांना भान नव्हतं. महाराज म्हणतात एवढी भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्मळ भक्ती पाहिजे. एवोनी गोपाळ राहिले ते, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहते ते. आणि गोरोबा काकाच्या पत्नीला पाहिलं, आपला मुलगा आपल्याच मालकाने मारून टाकलेला आहे असं पाहिलं. महाराज म्हणतात एवढी भक्ती त्या गोरोबा काकाची होती. आणि ज्या वेळेस एक गीत आहे ना महाराज, फिरत्या चाकावरती देसी मातीला विठ्ठला माती पाणी उजेड मारा, तूच पसारा, घटा घटाचे रूप पडते लोणी पुन्हामुखी अंगा, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. महाराज म्हणतात त्यांचा विशेष नारायण झालेला आहे. आणि ज्या वेळेस त्या भक्तांनी त्या भगवंताचं एवढं भजन केलं महाराज, तितक्याच लवकर भगवंतानी सुद्धा त्या भक्ताची कामं केली. कोणाचं काम केलं? कोणता भक्त असा आहे? असा कुंभाराचे मुल उठविले, कुंभाराचे कबीराच्या मागे विनू लागे शेले आणि उठविले मुले. कुंभाराचे महाराज म्हणतात एवढा भगवान परमात्मा कृपाळू आहे. ज्या ज्या भक्ताने अंतकरणापासून भक्ती भाव त्या ठिकाणी केला, त्या त्या भक्ताचं काम त्या भगवंतानी केलं. महाराज म्हणतात एवढी अंतकरणामध्ये आपल्या काय असली पाहिजे? भक्ती असली पाहिजे. मग तुम्हा सर्व जणांचा प्रश्न असेल, महाराज आम्ही भक्ती करत नाहीत का? आम्ही आमच्या अंतकरणात जर भक्ती नसती तर आम्ही या वावरात आलो असतो का? या जंगलामध्ये आलो असतो का? आमच्याही अंतकरणामध्ये भक्ती आहे तेव्हाच आम्ही आलो ना. तुम्हाला सांगू का आपली भक्ती कशी काय? आता कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर सगळेजण गेले आणि एकच माणूस मागे राहिला. आता त्यालाही गावाकडे जायचं पण भेव वाटायले. आपली भक्ती कशी सांगायलो? त्यालाही गावाकडे जायचं आणि त्याला भेव वाटायले. पण महाराज जात असताना तो काय करतो? आता राम 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 लय स्पीड होतो महाराज त्याच्या भक्तीमध्ये. एवढा स्पीड वाढतो राम 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 राम. आणि एकदा का गावाचा लाईट दिसला की मेरे अंगन में तुम्हारा क्या काम है. ही भक्ती महाराज आपली. आपलं कसं माहिती का? वार बदलला देव बदलला. आपण कुठल्याही एका देवाच्या मागे नाहीत ना महाराज. आपण वावरात जरी गेलो मसुबाल जर शेंदूर लावला तर ते उरलेला हात दुगडे दुसऱ्या दगडाला पुसायला लागलो होतो आपण. तो एक देव तयार केला आपण. आपण एका देवाच्या माग नाहीत. तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा केने विन जीवा
सुख नोहे. महाराज म्हणतात कुठल्या तरी देवाची, एका देवाची आपण काय केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आपणही भक्ती करतो, पण आपला वार बदलला, देव बदलला. सोमवार आला की लगेच भगवान भोले ना, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. लगेच सोमवार गेला, मंगळवार आला, आई गांबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला, जरा बाजूला संभोळाला. हो ना, एका जणाच्या एसटीतच अंगात आलं, एसटी एका बाईच्या अंगात आलं. कंडक्टर मला ती कुरलाली, मला काय तेवढं जमत नाही ते. तिच्या अंगात आलं, कंडक्टर मला बाई उतरा खाली. आणि ज्या वेळेस तिच्या अंगात आलं का ती करू लागली सैल्या सैल्या सैल्या. सैल्या कळा ना तुम्हाला. महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते तुझे कोणी भूते केते, आपल्या पोटाशी मागती, आपल्या पोटाशी रडते, आपल्या पोटाशी रडती, मागती सीते अवदान. महाराज म्हणतात ही शेंद्री हेंद्री दैवते तिच्या अंगात आलं, ती सैल्या सैल्या करू लागली. कंडक्टर मला बाई खाली उतरा. बाई उतरली खाली, आणि बाई खाली उतरल्यावर तिच्या राहिल्या थैल्या गाडीत. ती म्हणाली थैल्या थैल्या, असं इथं कोणाच्या अंगात येईल. मंगळवार आला की आपण देवीची भक्ती करतो. गेला मंगळवार, आला बुधवार, पुन्हा काय आता बुधवार, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. महाराज म्हणतात त्या विठोबाची भक्ती आपण बुधवारी करतो. गुरुवारी जय जय संतोषे माता, नाही तर मग आपले गजानन महाराज सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मागाला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आला शुक्रवार, पुन्हा देवी आहे. शुक्रवार गेल्यावर मग शनिवार येतो. शनिवारी तर काय पाहायचंच काम नाही प्रत्येकाच्या गावात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शनिवार गेला की रविवार आला. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देवला कैवारी, हे वारी हो वारी माझ्या मल्हारी. आपला देव बदलत असतो. म्हणून तुम्हाला जर तुमच्या देहाचं काहीतरी कल्याण व्हावं, सार्थक व्हावं याकरता महाराज म्हणतात कुठला तरी एक देव, आपुला तो एक देव करून घ्यावा. कुठल्या तरी एका देवाची भक्ती करा. मला सांगा महादेवाचा आपण भक्ती कोण्या वर्षात करायला लागलो? पहिले महादेव नव्हता का? जेव्हा प्रदीप मिश्रा बाबा येऊन गेला परभणीला, तेव्हापासून जे महादेवाला आंघोळी, पहिल्यांदा त्याला आंघोळत नव्हती. आता तर इतक्या आंघोळी व्हायला त्याच्या, ती पण त्याचं चांगलं झालं ना महाराज. कोणाचं? महादेवाचं. महादेवाचं चांगलं झालं. कारण पहिले का महादेव नव्हतं. महादेवाच्या मंदिरात जा ना. आता महादेवाचं मंदिर म्हणजे मशानभूमीमध्ये गावात. आता मध्यभागी कुठं आहे का गावात महादेवाचं मंदिर? एक तर गावाच्या कडीला कुठल्या तरी एखाद्या माळावर ते महादेव बाबा बाहेरच. कारण ते अंगाला मेलेल्या माणसाची राख भगवंताच्या शंकराच्या, असं म्हणतात की त्या भगवान शंकराच्या लग्नामध्ये भूत वेताळ नाचती, हर्ष युक्त उमापती. त्या भगवान भोलेनाथाच्या लग्नामध्ये कोण नाचलं? भूत नाचू लागले. आणि तेव्हापासूनच पद्धत सुरू झाली महाराज लग्नात नाचायची. पहिल्यांतरी भूतच नाचू लागले, आता चुडीलिनी नाचायला लागल्या. लय अवघड झालंय महाराज. ही गोष्ट फार महत्वाची. या कलियुगात या कीर्तनातून तुम्ही काय श्रवण केलं अजिबात. आणि इथं लोक आलेले काय सगळेच अध्यात्मन चिंतन विचार सागर हे ऐकायला आलेले नसतील माऊली. काही जण तर नुसते महाराजच कसा आहे पाहायला आले असते. काही जण महाराज नेमका हसितो किती हे पाहायला आलेले असते. काही जण तर महाराज काळा आहे का गोरा आहे ते पाहायला आले असते. इथं एका प्रकारची लोक बसलेले नसतात. कोणाला विनोद आवडत असेल, कोणाला
गायन आवडत असेल, कोणाला अध्यात्म चिंतन आवडत असेल, कोणाला काही आवडत असेल, कोणाला मृदंग आवडत असेल, अशा प्रकारचे लोक इथं बसलेले असतात. पण त्या महादेवाच्या लग्नात भूतवेताळ नाचू लागली, असं असणार ते दैवत आहे. महाराज म्हणतात कुठला तरी एक देव आपण आपला केला पाहिजे, त्या देवाची आपण भक्ती केली पाहिजे. सर्वज्ञ असणारा भगवान परमात्मा ज्या वेळेस संतांनी जाणला, म्हणून त्यांना देवरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणून महाराज म्हणतात की विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. मग महाराज एवढं त्यांचा विषय नारायण झालेला आहे, पण तरी सुद्धा आम्हाला एक शंका आहे. कोणती शंका? तर महाराज म्हणतात त्यांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, आणि धनाच्या पाठीमागे सगळे जण लागलेले आहेत. तरी सुद्धा का महाराज म्हटले असतील धन आवडत नाही? धन पचवायलाही ताकद लागती, धन नक्की कमवलं पाहिजे, पण कशा प्रकारे? की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. महाराज म्हणतात धन कमवलं पाहिजे, पण कशा प्रकारे? तर उत्तम प्रकारे त्या ठिकाणी धन आपण कमवलं पाहिजे. आणि काहीतरी आपण 100 रुपये जरी दिवसाला कमवत असो ना, त्यातला 1 रुपया तरी आपण काय केला पाहिजे? सत्कार्याकरता खर्च केला पाहिजे. पण महाराज तुम्ही फार भाग्यवान आहात, कारण तुमच्या या वझर गावामध्ये किती सप्ती होतात? 14 सप्ती. म्हणजे 12 महिने पाहायचं कामच नाही महाराज. वर्षाला सप्ताह, वर्षभर सप्ताह सुरूच आहे त्याच्या गावात. इतकं अन्नदान, इतकं सत्कार्य तुम्ही तुमच्या गावामध्ये करता, हे तुम्ही परम भाग्यवान आहात. महाराज म्हणतात सत्कार्याला आपण 1 रुपया तरी खर्च केला पाहिजे. आणि धन पचवायची ताकद लागते महाराज. धन काय कोणाला पचत? जुने लोक म्हणतात एखाद्याला जर पाया खांता खांता सापडा एखादा हांडा, तर त्याच्या घरात एखादं कुळं पोरग जन्माला येईल, कोणीतरी येडं पिस होईल असं म्हणतात. बरं आपल्याला काय सापडलं नाही ना, आपण काय पाहिले नाही, ते पचत नाही महाराज असं म्हणतात लोक. आता काय काय नाही का, सासरवाडीचं धन आलेलं असतं, इथं कोणाला असतं तर इथले सोडून ते सासरवाडीचं धन आलेलं असतं. काही लोक म्हणतात महाराज ते काय पचत असतंय का काय, ते सासऱ्याचं आहे, ते बुडतं धन कुठं पचलेलं पाहिलं का तुम्ही, असे लोक म्हणतात. मग धन पचवायची ताकद लागती. एका म्हातारीला 20 लाखाची लॉटरी लागली. ऐका, एका म्हातारीला 20 लाखाची लॉटरी लागली. लागल्याच्या नंतर जे लॉटरीचे बक्षीस देणारे जे होते त्या लोकांनी विचार केला, म्हटले अरे म्हातारी आहे आणि 20 लाखाची लॉटरी लागली, मग आता तिला जर आपण जाऊन डायरेक्ट सांगावं की तुला 20 लाखाची लॉटरी लागली, म्हातारी जागेवर गचकती म्हणली. 20 लाख थोडी आहेत का महाराज? 20 लाख असं सांगावं म्हातारीन मारावं, मग काय करावं? ते म्हणले असं डायरेक्ट सांगायचं नाही, कोणाच्या तरी हाताने सांगू म्हणजे. कोणी विचार केला? लॉटरीवाल्यानं. मग लॉटरीवाल्यानं माझ्यासारख्याला बोललं, म्हणले महाराज तुम्हाला एक काम करायचं. माझ्यासारखं होतं जरा साधू, ते म्हणले महाराज तुम्हाला एक काम करायचं, त्या म्हातारीला 20 लाखाची लॉटरी लागली, पण आता तिला डायरेक्ट सांगता येईना. तिला जर डायरेक्ट जाऊन सांगितलं ती म्हातारी मरण. मग तुम्ही काय करा, तिच्यापर्यंत जा, तुम्हाला अगोदर कशा पद्धतीने बोलायचं तसं बोला, आणि मग तिला सांगा की माय तुला 20 लाखाची लॉटरी लागली. महाराज गेलो म्हातारी जो आणि गप्पा हाणू लागलं. महाराज माय असं माय तसं माय म्हटले, आणि मग मुद्द्यावर आलं. मग साधू म्हणू लागला, आजी तुम्हाला जर 20 लाखाची लॉटरी लागली, समजा लागलीच, तर तुम्ही काय करसाल? ती म्हणली काहीच नाही महाराज, मला जर लॉटरी लागली 20 लाखाची तर ते अर्धे पैसे मी तुला देईन. महाराजच वेल. तुम्हाला कळलं नाही का? हे 5G नेटवर्क याला महाराज म्हणतात धन पचवायची सुद्धा आपल्यात काय पाहिजे? ताकद पाहिजे. आणि म्हणून न आवडे जन धन माता पिता ज्ञानेश्वर जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. आपला जो वेळ आहे ना महाराज कीर्तनाचा 8 ते 10 ती वेळ आपली संपत आलेली आहे. पण जाता जाता 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आज काय करू? सकाळी कुठे गेले तुम्ही? डान्स केला का? हा डान्स केला ना तुम्ही? आज 26 जानेवारी
आणि ज्या लोकांकरता आपल्याला आपण सुखी समाधानी जगायला लागलोत ना महाराज, आपण इथून गेल्याच्या नंतर आपल्याला शांतपणे झोप लागती. दोन लोकांचे आपल्यावरती फार उपकार आहेत. एक म्हणजे शेतकरी राजा आहे आणि एक म्हणजे सीमेवरचा जवान आहे. त्या जवानांना आणि त्या शेतकरी राजाला आपण काय केलं पाहिजे, झोपता वेळेस एकदा त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि झोपेतून उठल्याच्या नंतर त्यांचं एकदा स्मरण केलं पाहिजे. असे असणारे ते सीमेवरचे जवान आहेत, त्यांचं आपण काय केलं पाहिजे, आठवण काढली पाहिजे. कुछ याद उन्हें भी कर लो जो लोग के घर ना आए, जो लोग के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों, जरा तुम्हें भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा करो कुर्बानी. त्यांचं आपण काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्यांची आठवण काढली पाहिजे. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया जाएंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया त्यांची आपण आठवण काढली पाहिजे. सण जरी असला ना महाराज, आणि ज्या वेळेस जर आतंकवाद्याचा हल्ला त्या ठिकाणी असेल आणि आतंकवादी जर त्यांच्या सोबत युद्ध करायला तयार असतील, कुठलाही केवढाही मोठा सण जरी असला तरी त्यांना घरी येता येत नाही. तिथं राहून ते त्या आपल्या परिवाराची आठवण काढत असतात. ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, मेरे गाँव में है जो गली जहाँ रहते हैं मेरे दिलवा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे. वही थोड़ी दूर है मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. ऐ गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलवा, मेरी माँ को मेरा प्याम दे, मैं वापस आऊंगा. म्हणून त्यांची आपण काय केली पाहिजे, आठवण काढली पाहिजे. भक्त ऐसे जाना, ते सुद्धा काय आहेत महाराज, भक्त ऐसे जाना जे देही उदास. कधी दुश्मनाची गोळी येईन आपल्या छातीमध्ये लागन, कधी आपण मरण पावतो, यांचा विचार सुद्धा त्यांच्याकडे नाही. ते सुद्धा देहावरती काय आहेत, उदास आहेत. त्यांना सुद्धा काय म्हणायचं, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुणी. म्हणून
पुनश्च एकदा जाता जाता पुन्हा एक गोष्ट सांगतो, आपण शेतकरी वर्ग आहोत. आपण काय केलं पाहिजे, आपल्या दारामध्ये एक तरी गाय असली, कोणती जर्सी का मग कोणती गिरण जर्सी हे काय याच्या नादीत लागू नका. आपण शेतकरी आहोत, आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. आपलं परम भाग्य आहे महाराज. जर आपण पाकिस्तानमध्ये जन्माला आलो असतो, आपल्याला महादेवन हेन तेन काहीच मिळालं नसतं, आपल्याला कीर्तन सुद्धा करता आलं नसतं. आणि या धर्म मंडपात ज्या अनुषंगाने आपण बसलो आहोत ना महाराज, हे उपकार जर कोणाचे असतील तर एका राजाचे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्या झाला आपला टाइम, एवढं काय नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, आणि त्या स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलं महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मालाच आले नसते तर आपण या धर्म मंडपामध्ये नसतो, आपण त्या पाकिस्तानामध्ये जन्माला आलो असतो आणि आपला हिंदू धर्म राहिला नसता. हे उपकार महाराजांचे आपल्यावरती आहेत. आणि आपले नावही असे नसतील महाराज. मोह नाव संदीप महाराज, संदीप नसतं, यांचं नाव विष्णू नसतं, माऊली हे असे नाव नसते आपले. मोह नाव असतं सतार भाई, याचं नाव असतं गफार भाई, हे अब्दुल सिस्टमवाले, म्हणजे असं झालं असतं. पण आपण परत भाग्यवान. आपलं सोडा, ह्या सगळ्या बसलेल्या आहेत, ह्या सगळ्या खालाच असत्या. बेगम हे असे नाव असते आपले. हे उपकार माझ्या राजाचे आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळा. 5 मिनिटं घेतो राहिले नाही झाली आता, पण 5 मिनिटं घेतो. काय होतं महाराज मला सांगू का, एका गावामध्ये 5 मिनिटं शिल्लक झाले. एक बहादर उठला, हातामध्ये एवढं दांडकं घेतलं, मंडपाच्या भावतान फिरू लागला. मला महाराज तुम्ही काऊन फिरायले, ते मला महाराज तो काहीच नाही, मला तू चल दे. 10 मिनिटं झाली, 5 मिनिटं शिल्लक झाली. फिरू लागला महाराज. ते मला काय दम निघणं, मला वाटलं आता हे मला मारते म्हटले. मला असं वाटू लागलं, मला दमत निघला नाही. मला काका सांगा तुम्ही काऊन फिरायले. मला तो काहीच नाही महाराज, तो चलू दे, पण तू तारीख कोण घेतली त्याला पाहिलं म्हणजे. म्हणजे असं होतंय, म्हणून 5 मिनिटं घेतो महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा बाप आता इथे तरुण झाली, म्हातारी हे दोघं झाली छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती उपकार आहेत, म्हणून आपण या धर्म मंडपामध्ये विराजमान झालो आहोत. महाराज म्हणतात अशा बऱ्याच थोर महात्म्याचा आपण आठवण काढली पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. आपण शेतकरी वर्ग आहोत, आपल्या दारामध्ये एक गाय असली पाहिजे, तिची आपण रोज सेवा केली पाहिजे. शेतकरी वर्गाचं ते आहेच ना महाराज. शेतकरी असल्याच्या नंतर आपल्या पण आता लोक काय करायले, गाय असावी महाराज, पण दुधासाठी गिर गाय आणायलेत, दुधासाठी जर्सी गाय आणायलेत. गावरान गाय आपल्या दारामध्ये असली पाहिजे, तिची रोज नित्यनेमान आपण त्या ठिकाणी पूजन केलं पाहिजे. तिला आपल्या घासातला घास त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण केला पाहिजे. म्हणून आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो हे आपलं परम भाग्य आहे. धर्म आपला हिंदू आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. आपण
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बेजवाड व्हावे नाम. आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो ते धर्म टिकवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. म्हणून ज्या धर्मात तुम्ही आम्ही जन्माला आलो ती धर्माची आपली संस्कृती काय ती सुद्धा आपण जपली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे. ज्यांचे आई वडील हयात आहेत ना महाराज त्यांनी आपापल्या आई वडिलांची सेवा करा. ज्या अर्थी तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा केली तर महाराज म्हणतात सकळ तीर्थाचे निधुरे जे का असती माता पितरे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुमच्या आई वडिलांची तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जाण्याचं काम पडणार नाही. महाराज म्हणतात हीच विष्णूची महापूजा अनुभवलो हे तुझा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. त्या भगवंताचा अंतकरणापासून जर भजन केलं तर महाराज म्हणतात तो सदैव आपल्या पाठीमागे उभा राहतो, पुढे रक्षण करतो, पुढे राहून रक्षण करतो, मागे उभा राहून रक्षण करतो. असा तो भगवान परमात्मा आहे. आणि शेवट तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य गातलिया भय नरका जाणी. महाराज म्हणतात बाबा सगळ्याला मरायचंय, इथं कोणी वाचायला आलं नाही. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना महाराज तोपर्यंत एकमेकाला काय करा चांगलं बोलाव. आपण काय एकदा निघून गेलो न. आता मला सांगा एखादा भाऊ आपल्याच भावाला कितीतरी वर्ष झालं बोलत नसेल आणि तो भाऊ जर निघून गेला कुठं शोधल्यानं तो भाऊ सापडणार आहे. म्हणून माय बापा कोणाशी वैर करू नका, कोणासोबतही आपलं त्याचं वाईट व्हावं असं आपल्या मनातही आणू नका. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना. महाराज म्हणतात सगळ्या सोबत आपण काय केलं पाहिजे साचाने मी तुले आणि शब्द गरजे तलवार अमृताचे हे तुम्हाला ऐकायचं पण कवा काल्याला ऐकायचंय. महाराज म्हणतात साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विठ्ठल जय जय.